आले 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 बाबू, आले आले बाबू, तुला सोडून कुठेच जाणार नाही बाबू. हा, कुठेच जाणार नाही. हा, तुला गरज आहे ना माझी. हा हा हा, ती तब्येत ठीक नाही ना. गे ग माझे बाबू, तुला सोडून कुठेच जाता येणार नाही. पिऊ, अगं माझ्या बाळाची तब्येत ठीक नाही ग, त्याला सोडून तुझ्या संगत कुठेच जाता येणार नाही मला. ए, मी म्हणलं का तुला आपल्याला कुठे जायचं आहे म्हणून. हो ग, तुझं काय बी भरोसा नाही. तू कधी बी काय बी करशील. ते बाबू म्हणते का समजतो. ऑलिओ ए, मी तुला कुठे न्यायला नाही आली, तुझ्या संग बोलायला आली. मग बोल की. एवढे काय झालं, चेहऱ्यावर 12 का वाजले. तुला आज बी विरोनं माफ नाही केलं का. एवढी रानात गेली होती त्याची माफी मागायला. मलाच भाव खाता या बेन. त्या म्हशी संग बोलला, माझ्या चेतकला थँक्यू बी बोलला, पण माझ्या संग नाही बोलला. आता मी किती म्हसन घोड्यापेक्षा वाईट आहे वय. तुला असलाच पोरगा भेटायला पाहिजे जो तुझी बरोबर जिरवल. ए, अरे तू माझ्या साईडनं आहेस का त्याच्या. मी ऑलवेज तुझ्या साईडनं आहे, पण या बारीला मी विरूच्या साईडनं आहे. कारण की पिवडे, चूक तुझी आहे. तू का त्याच्यापासून लपवलंस की तू अंकुशराव पाटलाची पोरगी आहेस म्हणून. अगं हो, लपवलं मी त्याच्यापासून, पण त्याला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता ना. मी हे समजा ना डॅडींमुळे झालं. त्यांनी बॅनर लावले आणि ह्यो विषय जास्तच फाटला. वय खरंय तुझं. मला काय वाटतं माहितीये का वैशे, अख्ख्या जगातले बॅनर घ्यावे, त्यांना पेटवावं आणि त्याच्यामुळे शेकोटी करून बसावं. कशाला लावत असतात काय की बॅनर बिनर. अगं पिवडे, नेत्यांना आपल्या मनातल्या भावना कळाव्यात ना, म्हणून हे कार्यकर्ते बॅनर लावतात. म्हणजे कसं थेट भेट न घेता त्यांच्या मनात काय ना हे कळतं की त्यांना, म्हणून. अगं हो, मला कळतंय, थेट भेट न घेता मनातलं पोचवता येतं. पण बरोबर आहे तुझं वैशे. कसली भारी आयडिया दिली तू वैशे. अगं खरंच खरंच लव यू वैशे. आता विरूला मला माफ करावंच लागेल. यस. पण मी कसली आयडिया दिली ते तरी सांग. वैशे, आता मी तुला सांगणार नाही, डायरेक्ट दाखवणार. आणि फक्त एकच माणूस आहे जो ही आयडिया तडीस लावू शकतो. तो 100% मला विरूकडनं माफी मिळवून देणार. असलं कोण माणूस आहे. दीपक शेठ, चुकलं माझं. आय रक्ता शपथ, परत आयुष्यात कधीच कुठली चूक करणार नाही. एवढी बार माफ करा. तर लय खूंखार आहे ग. नुसता खूंखार नाही, महाखुंखार आहे. वैशे, तू ह्याला नुसतं मार देताना बघितलंयस. कधी कधी तर ना त्याला मारायची बी गरज नाही पडत. त्यानं नुसतं तोंड उघडलं ना तरी बी समोरचा माफी मागून पळत सुटतो. वैशे, ह्योच आपलं काम 100% करणार बघ. चल. मला लय भ्या वाटते बघ. अगं मी हाय ना. चल लवकर, सोडते कोंगड. चल. हे एक काम करायचं आहे तुम्हाला, आणि ती बी कुणाला कायच कळू न देता. महत्वाचं काम. दीपक शेठ, माझं एक काम होतं.
सॉरी सॉरी, चुकलं माझं. बोला तुम्ही. तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतात, फक्त डॅडीसनी असलं काय बी कळतं कामा नाही. वैशे, वीरू आता काय बी करून माफ करणार बघ. ह्यो खरंच लय डेंजर दिसतोय का? पिवडे, तू ह्याच्याकडनं वीरूला दम देऊन माफी बिपी मागायला लावणार आहेस का काय? हाकच सांग की त्याला दिलेल्या चिठ्ठीत काय होतं ती लवकरच कळल तुला. वेळाला का काय काळा ना झालंय बरं का. आता एक तर तुझं राजीनाम्याचं पद, त्याचं टेन्शन वेगळं आहे, एक शेतातले काम, रानातले फळ, हे सगळे ना काय करू काय नका कळा नाही. तुला काय वाटतंय? काय नसते रे. अरे बॅनर बघ, तुला पडलंय भारी म्हणते ना. आय एम सॉरी विरे. अरे बॅनर बघ. ए मोरदे बाबा, बॅनर बिनर मला काय दाखवू नकोस. मागच्या वेळेस त्या अंकुशरावच्या पुरीच्या बॅनरवर जो राडा झालाय का, तेव्हापासून मला बॅनरकडे बघायची भीतीच वाटते बघ. अरे बघू नको, पण वाच तरी त्याच्यावर काय लिहिलंय. तू काय बदली डोक्यात आहेस का रे? हा, आता वाचायचं म्हटलं बघावं लागणारच ना. झालं बघितलं आता. तुला पडलंय भारी म्हणते ना. आय एम सॉरी. तुला पडलंय भारी म्हणते ना. आय एम सॉरी. हे नागे, अरे हो कसला बॅनर आहे? मी तुला 101% सांगतो, एखाद्या पोरीने पोरासाठी लिहिलंय. तुला कसं माहिती र? पोरांनी लिहिलंय का पोरीनं? अरे बघ की, एखाद्या पोरानं लिहिलं असतं का, तो म्हणतोय म्हटलं असता. आता मला सांग, इथं काय लिहिलंय? म्हणतीये. आता पोरग कशाला म्हणते म्हणल? ही पोरगीच म्हणतीये. हा खरंय तुझं. पण म्हणू दे कुणाला काय म्हणायचंय ते म्हणू दे. आपल्याला काय पडले ले काम माहित. चला रिकाम टेकड्यांची धंदीच बरं का. कर बाबा, सॉरी म्हण, माफी माग. पण वाढीव बरं का, ज्याने कोण लिहिले ना वाढीव दिसते. तुला पडल लय भारी म्हणते ना. आय एम सॉरी. लगा ही काय भानगड आहे रे बॅनरची? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ते गावात बॅनर लागलेलं बरे कळलं का सॉरी नावाचे? हो तीच चाललंय. अरे शहरात काय स्वारी नावाची असते का? अशी कुठं नावाची कंपनी असते का? नाही ती काय बरं का, एखाद्या पुरीनं कोणत्या तरी पोराबद्दल लिहिलं असेल. लगा आपल्या टाइमाला आपण जर मान वर करून जर बघितलं तर माणसं लगा तुडवायचे आपल्याला. आणि आताची पोरं कशाल बॅनर लावते तिला. कलियुग आहे बाबा, कलियुग. हो कलियुगच आहे गडी. फिरायला का इथं बी लागला बॅनर. काय प्रकरण आहे? जाऊ दे मरू दे, आपल्याला काय करायचंय. चल निघू आपण, चल. ए परश्या, गावात बघितलं का रे बॅनर? अरे बघितलं की, आणि हे कुठल्या तर पोरीने लावले म्हणते ती समती. तर साईडला तो बॅनर आहे का, माझ्या गर्लफ्रेंडनं लावलाय. कारण तिचं माझं परदेशात भांडण, मी माफ करा म्हणते अख्ख्या गावावर बॅनर लावलाय. तर तुला मोठा हिरो नाही का लागून गेला गावावर बॅनर लावायला तुझं? थांब तुला बघायचं आहे का? आता फोन नुसतं थांब, खरं खोटं कळतंय. थांब. हे माग सर स्पीकर टाकलाय सर माझा. हॅलो चिंगे, सोन्या बोलतोय मी. अगं मी माफ करा म्हणून अख्ख्या गावावर बॅनर लावायची काय गरज होती तुला? एवढं प्रेम करते तू माझ्यावर? ए सोन्या माकडा, मला काय तेवढाच धंदा आहे वय? मी नाही लावले बॅनर, आणि माझं ठरलंय लगीन. तुझी माफी तुझ्याकडेच ठेव. तोंड कसं करते? गपला का सर साईडला? अरे लका हो, पण ह्याच्या गर्लफ्रेंडनं पण नाही लावला बॅनर. कोणी लावलाय, कुणासाठी लावलाय हे हुडकून काढायला पाहिजे बरं का आपल्याला. बरोबर आहे, बरोबर काढावं लागते, बघायलाच पाहिजे कोणी लावलाय बॅनर.
बघितलंस गावभर बॅनर लागल्यात. हाय की नाही माफी मागायची भारी स्टाईल. अहो हे नुसतं भारीच नाही तर एकदम रोमॅन्टिक आहे. अहो आपल्या दोघात बी भांडण झालं ना तर तुम्ही बी सॉरीची अशीच बॅनर लावायची बर का. हो आता होऊ देच आपलं भांडण. अगं हिनं तर फक्त गावात बॅनर लावल्यात आहे, मी अख्ख्या तालुक्यात लावतो. आणि आता असं बी युवा अध्यक्षाचं पद मिळालंय मला. बघच सगळीच पोरं कामाला लावतो बॅनर लावायच्या. थांबच फोन लावतो थांब. ही असली भंगार काम करायला पद मिळून दिलेलं नाही तुला. खबरदार पोरासने असली थुकरट काम करायला लावशील तर. बायको सांगायला आणि तू तिचं नंदीबाई लागत ऐकायला. बॅनर लावत्यात म्हण. कसं तरी पक्षाकडनं पद मिळून दिलंय तुला, आता तुझ्या कर्मानं घालवू नकोस रे. असं कसं जाईल? उलट असली बॅनर लावल्यामुळे सगळीकडे चर्चा होती आणि राजकारणात नेहमीच चर्चेत राहायला पाहिजे तरच मतं मिळतात. आओ तो फोटो दाखवा जरा मम्मीसनी, म्हणजे कळल त्यासनी बी चर्चा कशी होती ती. होय मम्मी ही बघ, बघितलंस का माफी मागायची कसली जबरदस्त आयडिया काढली या. ह्यात काय जबरदस्त? थेर आहेत ती थेर. आजकालच्या पोरासनी नाही ती कामं, त्यामुळे असले धंदे सुचत्यात. मम्मी तुम्हाला कौतुकच नाही कशाचं. आता एखाद्या पोरीनं मागितली अशी माफी म्हणून काय बिघडलं? वाईच तरुणांच्या मनाचा विचार केला पाहिजे नेते मंडळींनी. राजकारणात तरुणांचा सहभाग. ए बास, हे तू शिकवू नकोस मला. हा तू जसं काही 4दा निवडून येऊन मुख्यमंत्री बनून घरात आराम करत बसल्यासारखं बोलतेस. मला चांगलंच कळतं राजकारणात कशाचा विचार करायचा आणि कशाचा नाही. कुणीतरी फेमस होण्यासाठी स्टंटबाजी करत असेल आणि मी बसते सगळा कामधंदा सोडून ह्यांचा विचार करत. अगं पण मम्मी बॅनर. एक शब्द बोलू नको. पद मिळाले ना, जा कामाचा विचार कर. त्या पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन चक्कर मारून ये. होय येतो मी. जातोयस ना? होय जातो. गावात कुणाचा एवढा पैसा उतू चाललाय ती असली बॅनर लावलं? कुणी बॅनर लावली असतील? काय सोनूजी, कुठवर आली आपल्या सिनेमाची तयारी? चालू आहे ना, स्क्रिप्ट वरती काम सुरू आहे. बाकी कामाची तयारी करण्यासाठी मला मुंबईला जावं लागेल. थांबाओ, एवढी काही घाई आहे? अजून बराच पाहुणचार बाकी आहे आमचा. एक काम करा, तुम्ही तुमच्याच सगळ्या माणसांना बोलवा इकडं, पण तुम्ही कुठं जायचं नाही. बोलवलं असतं पण सगळा स्टुडिओ सेटअप मुंबईला आहे ना, तो कसा इकडे आणणार? त्यामुळे माझ्या मनात नसतानाही हार्टवरती स्टोन ठेवून मला तुम्हाला इथे एकट्याला सोडून तिकडं जावंच लागणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही आमच्याच आयुष्यावर सिनेमा काढताय म्हणल्यावर आम्ही तुम्हाला अजिबात अडथळा आणणार नाही. पण सोनाजी, आपला सिनेमा मात्र दणक्यात झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आज सकाळीच आम्हाला स्वप्न पडलं होतं. काय सांगता? हे बघा, तुम्ही सिनेमाचे हिरोईन, आम्ही सिनेमाचे हिरो. बाहेर अशी मस्त थंडी पडली आहे, तुम्ही थंडीत कुडकुडताय आणि मग तुम्ही मला तुमचं स्वेटर दिलं असणार, हो ना? अजिबात नाही. अहो आमच्याकडे बी स्वेटर नाहीये, आम्ही बी थंडीत कुडकुडतोय. म्हणून मग आम्ही तुम्हाला असं मिठीत. साहेब माने, नेमकं आत्ता यायचं होतं का तुम्हाला? जरा महत्वाचं काम होतं. अहो ऐन मोक्याच्या टायमालाच कसली महत्वाची कामं असतात तुमची माने? बोला. साहेब, आंबोड्यात जिथं बघावं तिथं आय एम सॉरीचे बॅनर लागलेत. हे महत्वाचं काम आहे का तुमचं? माने अहो असे बॅनर रोज लागतात. म्हणजे कुणाचा वाढदिवस आला लाव बॅनर, कोण गेला लाव बॅनर. यात नवीन काय आहे?
तसं नाही साहेब, पण हा बॅनर सगळीकडे खूप व्हायरल होतोय आणि त्यामुळे फक्त आंबवडे गावाची चर्चा होती. फार मीडियापर्यंत जाऊन पोहोचला हा विषय. हा बघा हा फोटो. माने, तुम्हाला म्हणायचंय काय नेमकं? म्हणजे साहेब, या बॅनर मागणं विरोधी पार्टीचं काय राजकारण तर शिजत नसेल ना, ही शंका येते माझ्या डोक्यात. माने, आता या बॅनरचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे? पोरापोरींच्या भानगडीचं काम आहे. तुम्हीच बघा सोनाजी, काय वाटतंय तुम्हाला? यू आर राईट साहेब. हा बॅनर कोणत्या तरी लैलानी तिच्या मजनूसाठी लावलाय असंच वाटतंय. मी तेच म्हणलं. त्या आजकालच्या पोरींना कशाचं भानच राहिलेलं नाही. उगा आई बापाची आबरू घालवायचे धंदे आहेत हे. ते बापाचं लक्ष नसलं की हे असं होतं. आमच्या पोरीनं जर असं काय केलं असतं ना तर जाग्यावर सरळ केलं असतं तिला. पण आमच्या पिऊ अशा नाहीत. आमच्या पिऊ असल्या कुठल्याच भानगडीत कधी नसतात. आणि ही पोरगी कोण आहे ते शोधून काढा आणि या सगळ्या गोष्टींवरती बारकाईने लक्ष ठेवा. हे खरंच प्रेम प्रकरण आहे का कुठला राजकीय स्टंट आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. कामाला लागा. हो सर. हां शोनाजी, आता ह्या कुठे गेल्या? माने, तुमचा बॅनर गावात ठीक आहे रे, एवढा आडबाजूला का बॅनर लावले त्या पोरीनं? आता मला कसं माहित असेल? हिने काय मला विचारून लावले तुय? नमस्कार मंडळी, मी भाऊ बनकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे सबसे अलग भाऊ की झलक या कार्यक्रमामध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आपल्या झडप चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगभर ज्या बॅनरची बातमी धुमाकूळ घालत आहे, आंबवडे गावात सध्या एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे सॉरी या बोर्डची. तुम्ही पाहताय तो हाच बोर्ड आहे. गावच्या वेशीपासून ते शेतातल्या बांधापर्यंत असे सगळीकडे बोर्ड लागलेत. गावात टोटल 1349 बोर्ड लागलेत आणि हा 1350वा बोर्ड आहे. ह्याचं तर मोजून बी झाले रे. हे एवढे बोर्ड कुणी आणि का लावलेत याबद्दल खरं तर गावामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अगदी आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा या ठिकाणी बोर्ड बघण्यासाठी गर्दी करू लागलेले आहेत. आता आपण नेमके हे बोर्ड कुणी लावले व का लावले याबद्दल लोकांच्या मनातील प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर सगळीकडे लागलेत माफीचे बोर्ड. कुणी केली असेल खोड? ही एक राजकीय स्टंटबाजी आहे की प्रेम प्रकरण? यावर तुमचं मत काय? मला तर वाटते ना हे विरोधी गटातील कुठल्या तरी याडपटाच्या पोरीचं काम असणार आहे. नाहीतर आजकाल मोबाईल फॉरवर्डच्या जमान्यात हे असलं बॅनर बिनर कोण लावते? आणि हा, तिला जर माफीच मागायची होती ना तिने समोरासमोरून भेटायचं ना. असलं बॅनर का लावायची गरज आहे? बर, आपल्या सोबत आहेत तरुणांच्या गायातील टाईट वीरूभैया. तर वीरूभैया, तुमचं याच्यावर मत काय? नाही बाबा, माझं काहीच मत नाही. आता जे काय ते पोरगण पोरगी बघून घेतील की नाही का? माझं काय मत आलंय त्यात? अहो वीरूभैया, काहीतरी प्रक्षोभक बोला की, म्हणजे आम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. हा भैया, तुमचं मत काय याच्यावर? मी बोलतो की हे बॅनरच्या पोरीने लावलेत ना, ती पोरगी डोक्यावर पडली आहे. आणि तुम्हाला सांगतो त्या पोराला बदनाम करायचे धंदे ती सगळे. मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो सगळ्यांना, हिने जर बॅनर काढले नाहीत तर आम्ही समधी पोरं रस्त्यावरून आहे ना चक्का जाम करू, चक्का जाम, गाड्या फोडू गाड्या. आता तुम्ही बघत आहात या बॅनरच्या प्रकरणाला खूप वेगळं वळण लागलेलं आहे. पुढील अपडेट मिळण्यासाठी आपण पाहत राहा. ना गे, तुला नुसते फडाफडच्याच गोष्टी सुचतात का रे? अरे असं बोलल्याशिवाय ना बोलल्यागतच वाटत नाही बघ. आता बघ समधी पोरं कशी हुडकून काढतात. होय रे, कोणी लावलं असतं रे बॅनर? अरे बॅनर मधनं आवाज कसा यायला लागलाय?